विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप. नरेंद्र महाराजांवर एकेरी भाषेत उल्लेख केल्यानं पेणमध्ये भक्तगण आक्रमक. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरातून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पेण नगर परिषदेच्या समोरील चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप पसरलाय. या वक्तव्याचा निषेध करत संतप्त अनुयायांनी वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. पेण नगर परिषदेच्या समोरील चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते. परिसरात घोषणा देत फलक दाखवत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेक हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला. पोस्टरला काळे फासण्यात आले व जोड्यानं फोटोला मारण्यात देखील आले. संतांच्या बाबतीत अशी वक्तव्य करणं अयोग्य असून त्यामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या जातात असं मत आंदोलकांनी व्यक्त केलंय. संत हे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात. अशा पवित्र व्यक्तींबद्दल अनादराची भाषा वापरणं माफ होणार नाही असं पेण तालुका अध्यक्ष किरण म्हात्रे, आकाश पाटील भक्तांनी सांगितलंय. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. जे विरोधी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी हिंदू धर्माचे अखंड हिंदू धर्माचे धर्मगुरू जगद्गुरूंचे महाराज यांच्याबद्दल जो अपशब्द वापरलेत, ज्यांना कुठल्या त्यांच्या कार्याची माहिती नसताना, माहिती न घेता त्यांच्याबद्दल जे अपशब्द बोललेले आहेत, या वतीने आम्ही संपूर्ण आज हिंदुस्थानातील लोक आणि उत्तर रायगड जिल्हा यामध्ये सर्व बक्षी संप्रदाय या वतीने आम्ही विजय वडेट्टीवारांचा जाहीर निषेध करीत आहोत. मुर्दाबाद 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 जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. आपल्या संस्कृतीत असं म्हटलं जात आहे की देव बघावा तर संतांच्या संगतीत राहून आपल्याला देव पाहायला मिळतो. हे आपल्या सर्व महाराष्ट्रीयन संप्रदायाची किंवा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची एक विश्वास किंवा ठेव आहे की संतांच्या चरणी देव असतो. आणि अशा संतांविरुद्ध हा जो वडेट्टीवार जे काही वक्तव्य त्यांनी केले आमच्या स्वामी नरेंद्राचार्य महाराजांनी व्यतिरिक्त व साधू संतांविषयी, ते एकदम चुकीचं केलंय. हे असं वक्तव्य आपल्या या महाराष्ट्रात आम्ही स्वस्वरूप संप्रदाय किंवा आपला हिंदू धर्माचा जो माणूस आहे तो सहन करून खपून घेणार नाही आहे. कारण हे वक्तव्य सर्वांसाठी क्लेशदायक आणि दुःखदायक आहे. या त्यांनी जो वक्तव्य केलाय त्या वक्तव्याची त्यांनी ताबडतोब माफी मागायला पाहिजे. खरंच ज्या त्यांनी चॅनलवर ते दिलेलं आहे त्या चॅनलवर जाऊन स्वतः माफी मागायला पाहिजे की आम्ही जे बोललेलं आहे चुकीचं बोललेलं आहे. कारण हा माणूस त्या स्वामीजींच्या चरणाशी आपल्या नागपूर येथे समस्या मार्गदर्शनाला गेला होता. कारण त्यांना हे माहित आहे, तरी पण त्यांनी जाणूनबुजून स्वतःची पॉलिसी वाढवण्यासाठी हे वक्तव्य केले आणि आमच्या गुरु माऊलीला दोष दिलेला आहे. तर आम्ही हे कदापि सहन करणार. त्यांनी जर माफी मागली नाही तर आमचा हा निषेध हा रोजच राहील आणि रोजच आम्ही करणार आहोत. मग तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून आम्ही तर रोज त्याचा निषेध करणार. कारण हे चुकीचं आहे. कारण संताविना देव नाही हे जागोजाग सांगलं जातं. कारण ज्याला देव बघायचा असेल त्यांनी संत बघाला. गुरु ज्यांनी गुरु नाही केला तर जन्म वाया गेला अशी जी आपली ठेव महाराष्ट्राच्या नाही. हे असे अनाजी पंथासारखे काहीतरी लोक तयार होतात आणि आपल्या धर्माला किंवा आपल्या ह्याला दोषी ठरवतात, कलंक लावतात. अशा लोकांचा आम्ही निषेध करतो. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध.